मुलीच्या शाही साखरपुड्यानंतर ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज इरेला पेटले आणि त्यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांना आव्हान दिलंय। इंदुरीकरांनी काय ठरवलंय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण। साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न टोलेजंग करणार। ट्रोलिंग नंतर इंदुरीकर महाराज इरेला पेटले। त्यामुळे मी आता कटाळलो मारा। मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाले 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं। साधेपणानं लग्न करण्याचं ज्ञान देणाऱ्या इंदुरीकरांनी मुलीचा शाही साखरपुडा केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर महाराज ट्रोल झाले। त्यानंतर इंदुरीकरांनी कीर्तन सोडणार असल्याचं हे वक्तव्य केलं। दरम्यान इंदुरीकरांचा आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलाय। त्यात ते इरेला पेटले। मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार, तू काय करायचे ते कर असं म्हणत इंदुरीकरांनी ट्रोल करणाऱ्यांना चॅलेंज दिले। मला माहित होतं या अवघाती मायामुळा उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार, भूक तुला काढला आणि किती दुसऱ्याला त्रास देवा यालाही मारलेला आहे। किती आता 31 वर्ष त्रासच करायचा आणि पुन्हा आणि एक काय घोटाळा होता माझा, हे बोललं का ते खरं होते अजून तमाशा। खरं तर निवृत्ती देशमुख हे इंदुरीकर महाराज म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत। इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यासाठी महागड्या गाड्यांचा ताफा होता। राजेशाही थाटात मुलगी आणि जावयाची रथावरून मिरवणूक काढण्यात आली। डोळे दिपून टाकणारा हा सगळा झगमगाट होता। तर दुसरीकडे साधं लग्न केलं तरी मुलं होतात अशा शब्दात महाराज कीर्तनातून लग्नाच्या खर्चावर आसूड ओढायचे। लग्न सरायला वराती बंद करा, डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला वापरा। लग्नांमध्ये सत्कार बंद करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात। महाराजांची दुटप्पी भूमिका अनेकांना खटकली, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली। ग्रामीण भागात इंदुरीकरांना मानणारा मोठा वर्ग आहे। अनेकदा त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही लोक त्यांच्या कीर्तनाला गर्दी करायचे। कित्येक महिन्यांच्या तारखा बुक असायच्या। मात्र आता इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीतच फरक दिसून आलाय। त्यामुळे त्यांची अवस्था लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली। त्यामुळे इंदुरीकर महाराज इरेला पेटण्याऐवजी आता तरी 2 पावलं मागे येत चिंतन करणार का आणि ज्ञान वाटताना विचार करणार का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।